सुखो बुद्धाणं उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संपन्न सामग्री समगाणं तपो सुखो बुद्धवग्गो मधील हे महत्वाचे 194 धम्मपद आहे. पाली शब्द आहे सुखो बुद्धाणं उपादो. सुखो चा अर्थ सुखदायक. बुद्धाणं बुद्धांचा. उपादो उपादोचा अर्थ होतो उत्पन्न होणे, जन्म होणे. सुखो बुद्धान उपादो याचा अर्थ सुखदायक आहे बुद्धांचा जन्म. सुखा सधम्म देशना. सद्धम्म देशना. देशनेचा अर्थ होतो उपदेश. सुखदायक आहे सद्धम्माचा उपदेश. सुखा संपन्न सामग्री. बघा याचा अर्थ आहे सामग्री, संघातील एकता. सुखा संपन्न सामग्री सुखदायक आहे संघातील एकता. समगाणं तपो सुखो. समगाणं. समगाणंचा अर्थ होतो सर्व एकत्र येणे. समगाणं सर्व एकत्र येणे. तपो सुखो तप साधना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे हे सुखदायक आहे. असा या बुद्धवग्गो मधील 194व्या धम्मपदाचा अर्थ आहे. सुखदायक आहे बुद्धांचा जन्म. सुखदायक आहे सद्धम्माचा उपदेश. सुखदायक आहे संघातील एकता आणि सुखदायक आहे एकत्र येऊन तप करणे, ध्यान साधना करणे. तथागत भगवान बुद्धांचा धम्म मनुष्याला नेहमी क्षण प्रतिक्षण सुख देणारा आहे. मनातील जेवढेही विकारकारक वाईट विकाराचे जे तरंग आहेत ते नष्ट होण्याचे एकमेव साधन धम्मातील तप करणे, साधना करणे. तथागतांनी मनुष्याच्या शरीराची संरचना यावर सखोल अभ्यास केला. शरीरामध्ये अनेक जे अवयव आहेत, डोळे आहेत, कान आहे, मेंदू आहे, स्नायू आहे, त्वचा आहे, जीवा आहे, दात आहे, रक्त आहे, हाडे आहेत, केस आहेत, नखे आहेत, बोटे आहेत. शरीराची आंतरिक संरचना ही तथागतांनी सूक्ष्म दृष्टीने जाणली. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ज्यावेळी ध्यान साधनेला बसले, उरुवेला जी आजची बोधगया आहे त्या स्थळी बोधी वृक्षाखाली बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला 7 सप्ताह 7 आठवडे तपसाधना करून, ध्यान साधना करून जी संबोधी प्राप्त झाली ती संबोधी सर्व प्राण्यांच्या हितासाठी आहे. तथागत भगवान बुद्धांची संबोधी सर्व प्राण्यांना सुख देणारी आहे. तथागतांचे जे सम्यक ज्ञान आहे हे जगातील प्रत्येक सजीवासाठी सुखाचे वरदान आहे.
तथागतांचा धम्म सुखदायक आहे. धम्मातील प्रत्येक गोष्ट मनुष्याला, सजीवाला सुख देणारी आहे. तथागतांच्या सद्धम्मामध्ये करुणा आहे, मैत्री आहे, मुदिता आहे, शांती आहे, दया आहे. अनेको दुसऱ्यांसाठी हितकारक तथागतांच्या धम्मामध्ये महत्वाचे स्थान आहे. तथागतांनी मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी, सजीवाच्या कल्याणासाठी जो सद्धम्म दिलेला आहे, या सद्धम्मामध्ये आपलेही हित आणि दुसऱ्याचेही हित साधता येते. आणि पारमितेच्या माध्यमातून दान पारमिता, शील पारमिता, शांती पारमिता, दस पारमिताच्या माध्यमातून मनुष्याला निर्वाणाकडे जाण्यास सुखकर होते. तथागतांच्या सद्धम्मामध्ये मनुष्याला आपल्याही हिताचे आणि दुसऱ्याच्याही हिताचे सर्व कर्म करता येतात. कुशल कर्म हा सद्धम्माचा मूळ पाया आहे. भगवंतानी प्रत्येकाला सांगितले आहे, कुशल कर्म करा, अकुशल कर्म करू नका, पुण्य कर्म करा, पाप कर्म करू नका. कारण मनुष्याची उन्नती आणि मनुष्याची अधोगती हे सर्व केवळ त्याच्या कर्मावर आधारित आहे. आपल्याला जीवनासाठी सुगती आणि सुख हवे असेल तर कुशल कर्माचा संचय करावा. नेहमी कुठलेही कार्य करत असताना आपले चित्त जागृत ठेवून करावे. कोणतेही कर्म असो, चित्त जागृत असले म्हणजे त्यामध्ये, त्या कार्यामध्ये आपल्या हातून कुठल्याही प्रकारचे दोषी कर्म घडणार नाही. कारण मनुष्य जाणतो, ज्यावेळी मनुष्याचे चित्त जागृत असते तेव्हा मात्र मनुष्य सजगतेने ते कार्य करतो. आपल्या सद्धम्मामध्ये सर्वांचे चित्त जागृत असावे, सर्वांनी कुशल कर्म करावे, सर्वांनी पुण्याचे, कुशल कर्माचे भागीदार व्हावे. त्यासाठी जे साधन दिलेले आहे ते साधन तप करणे. तप करणे म्हणजे ध्यान साधना करणे. प्रत्येक गोष्टीमध्ये चित्ताच्या अवस्थेला जागृत ठेवून कर्म केले तर कुठलेही अकुशल कर्म घडणार नाही. चित्ताची अवस्था मनुष्याला सर्व कर्म करण्यास भाग पाडते. त्याचे चित्त हे कसे आहे त्यावर ते कर्माचे परिणाम उमटतात. कर्म करताना भविष्यामध्ये याचे परिणाम काय असतील त्याबद्दल चित्तामध्ये सजगता, जागरूकता ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे भविष्यामध्ये त्या कर्माचे पडसाद कुठल्याही प्रकारे त्रासदायक ठरणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. भगवंतांचा धम्म हा प्रत्येक सजीवासाठी सुखदायक आहे. त्यामध्ये कुठल्याही सजीवाला त्रास होईल, कुठल्याही प्राण्याला त्रास होईल असा उद्देश नाही. तथागतांच्या सद्धम्मामध्ये स्वार्थ नाही. तथागतांनी जो मनुष्य हिताचा उत्तम मार्ग दिलेला आहे तो सद्धम्म आहे. सद्धम्मामध्ये जे जे उपासक पंचशीलाचे पालन करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतात, त्या कुटुंबातील दरिद्रता नष्ट होते. त्या कुटुंबामध्ये नेहमी उत्साह उत्पन्न होतो, आनंदी आनंद असतो. खऱ्या आनंदाचे सुख जर मनुष्याला हवे असेल तर त्यांनी तथागतांनी जे आपल्याला पंचशील दिलेले आहेत त्याचे पालन करावे. तथागतांनी
जी जी गोष्ट सांगितलेली आहे ती सर्व मनुष्य हिताची आहे. प्रत्येक गोष्ट मनुष्य हिताची आहे आणि त्रिकाल सत्य आहे. भूतकाळातही, वर्तमान काळातही आणि भविष्य काळातही ते नियम बदलू शकत नाही. तथागतांनी जे जे सांगितलेले आहे त्रिकाल सत्यवाणी ही तथागतांचीच आहे. म्हणून आज जगामध्ये तथागतांचा धम्म हा सर्वश्रेष्ठ आहे, कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पाखंड नाही. अनेक बौद्धजन तथागतांची पूजा करतात, जे जयकार करतात. मोमबत्ती, अगरबत्ती, पुष्प, दीप सर्व प्रकारे पूजा करतात. जे जे श्रद्धावान उपासक पंचशिलाच्या अधीन राहून तथागतांचे पूजन करतात त्यांना मात्र कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. तथागतांना वंदन करणे, तथागतांच्या धम्माला शरण जाणे, शब्दाने शरण जाऊन त्याचा लाभ होणार नाही. कारण तथागतांचा धम्म हा कृतीमध्ये, आचरणामध्ये जोपर्यंत कोणी आणत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ होऊ शकणार नाही. हे सत्य आहे. पूजा करणे, मोमबत्ती जाळणे, दीप प्रज्वलित करणे, पुष्पमाला, पुष्पहार चढवणे, पुष्प ठेवणे, सुगंधी द्रव्याने आणि तेला तुपाच्या दिव्याने पूजा करून भगवंताच्या धम्मातील कुठल्याही प्रकारचा लाभ घेता येणार नाही. सद्धम्माचा लाभ पूजा पाठ न करताही होईल जर पंचशील आचरणात आणले तर. पंचशील ही सर्वात मोठी धम्माची आराधना आहे. जे जे लोक पंचशिलाचे पालन करतात त्यांना मात्र कुठल्याही गोष्टीची उणीव राहत नाही. परिपूर्णतेने सुखाने ते जीवन जगतात. धम्म महान आहे, अथांग सागराप्रमाणे आहे. त्या धम्मामधले ज्ञान हे कुठल्या प्रकारे आणि कसे ग्रहण करणार? सोप्यात सोपा जो उपाय आहे तो एक मात्र केवळ पंचशील. पंचशिलाचे जर पालन केले तर कुठल्याही प्रकारची पूजा पाठ करण्याची गरज नाही. आणि आपण जर कुशल कर्म करत असलो तर पूजा पाठ करण्याची गरज काय? त्याची काहीही गरज नाही. बरेच लोक घरामध्ये काही अडी अडचणी निर्माण झाल्या की परित्राण पाठाचे आयोजन करतात. परित्राण पाठ केल्याने कल्याण होते ही भावना त्यांच्या मनामध्ये असणे खूप पवित्रतेचे काम आहे. पण त्या परित्राण पाठामध्ये एखाद्या सिलवान 227 शिलाचे पालन करणाऱ्या भिक्खूने जी सद्धम्माबद्दल धम्मदेशना दिली, परित्राण पाठ व्यवस्थितपणे समजून सांगितला आणि त्या परित्राण पाठामधले शब्द न शब्द ग्रहण करून जर आचरण केले तर त्या परित्राण पाठाचा लाभ होऊ शकतो. परित्राण पाठ करणे की पुण्य घडले असे नाही. परित्राण पाठ तथागतांनी परित्राण पाठाची जी व्याख्या सांगितलेली आहे ती व्याख्या जनसमूहामध्ये अर्थपूर्ण प्रसारित करून परित्राण पाठातील प्रत्येक शब्द न शब्द प्रतिबिंबित करून त्याचा अर्थ समजून सांगणे गरजेचे आहे. भगवान बुद्धांनी त्या काळातही भिक्षूंना सांगितले, तथागतांचे एकच कार्य होते की अज्ञानी लोकांना ज्ञान देणे. विश्वातील सर्वात मोठे ज्ञानदाता तथागत भगवान बुद्धच आहे. गावोगावी, नगरो नगरी पायी चालत चालत जाऊन, तेही अनवाणी. हे नाही की पायामध्ये भगवान बुद्धांनी खूप काही सुखदायक साधन किंवा कुठल्या राजाने बोलावले तर रथामध्ये जाणे आणि आनंदाने सुखाने सुख भोगून लोकांना ज्ञान देणे नाही. या नगरातून त्या नगरात जात असताना तथागत अनवाणी
आपल्या भिक्खू संघाला सोबत घेऊन पायी चालत जाऊन त्या नगरीमध्ये पोहोचत असत आणि त्या नगरीमध्ये तिथल्या लोकांना जागृत करत असत. धम्मामध्ये धम्मपद आहे. धम्मपदामध्ये तथागतांच्या वाणीतून जे जे शब्द उमटलेले आहेत ते जसेच्या तसेच लिहून ठेवलेले आहेत. जगातील सर्वात उत्कृष्ट असे जे साहित्य आहे ते केवळ धम्मपदच आहे. जगातील जेवढ्याही भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये तथागतांचे धम्मपद हे मुद्रित करण्यात आलेले आहे. प्रत्येक भाषेमध्ये असा जगातील कुठल्याही धर्माचा ग्रंथ नाही की तो प्रत्येक भाषेमध्ये मुद्रित करण्यात आलेला आहे. ही तथागतांची वाणी आहे. तथागतांची वाणी ही त्रिकाल सत्य आहे. समाजामध्ये आजही अनेक असे श्रद्धावान उपासक उपासिका आहेत की ते सद्धर्माच्या मार्गाने आटोकाट चालण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना दुःख नको असते. त्यांना हवे असते ते सुख. आणि सुख हे शुद्ध चरित्रवान असल्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. आणि शुद्ध चरित्रवान होण्यासाठी केवळ एकमेव जो मार्ग आहे तो मार्ग आहे पंचशील. जे जे लोक पंचशीलाचे पालन करतात त्या लोकांना कुठल्याही प्रकारचे दुःख स्पर्श सुद्धा करीत नाही. पाच शिलामध्ये सर्व सुख लोपलेले आहे. तथागतांनी जे पंचशील दिलेले आहे ते मनुष्याच्या सर्व हिताचे आहे. गरिबी ही तथागतांना मान्य नव्हती. तथागतांना खूप श्रीमंती सुद्धा मान्य नव्हती. तथागतांना जे मान्य होते ते केवळ आपल्या हिताचे आणि जेवढे आपल्याला आवश्यक आहे तेवढेच. मग ते धन असो की अनेक कोणत्याही गोष्टी असो. तथागत म्हणतात की माणसाजवळ गरजेपेक्षा कोणतीही गोष्ट जास्त असणे ते विषाप्रमाणे आहे, दुःखदायक आहे. मग ते धन असो की कोणतीही गोष्ट असो, जेवढी आवश्यकता आहे तेवढेच असणे गरजेचे आहे. अनेक लोकांजवळ खूप धनसंपत्ती आहे पण त्यांना आंतरिक सुखाचा स्पर्श सुद्धा नाही. आंतरिक सुख नाही. बाह्य सुखाच्या आवरणामध्ये जे जे लोक अडकलेले आहेत, धन कमावणे तेही दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याला गुलामीत ठेवून, दुसऱ्यावरती अन्याय अत्याचार करून धन कमावणे, त्याचा संचय करणे म्हणजे हे आमच्या जीवनाच्या सुखाचे साधन आहे असे त्यांना वाटते. पण मनातून त्यांना कधीही सुख प्राप्त होत नाही. कारण मनातील समाधान हे सर्वात मोठे सुख आहे. समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, खूप गरीब आहेत. इतके गरीब की त्यांच्याजवळ भोजन सामग्री सुद्धा शिल्लक नसते जास्त. आजच्या दिवसापुरती आहे, उद्याचे पुन्हा अन्न शोधायचे आहे. गरीब लोक आहेत पण मात्र त्यांच्या मनामध्ये समाधान हे खूप मोठे असते. आदर असतो, अहंकार नसतो. गरीब जरूर असतात, त्यांच्याकडे जास्त धनाचा साठा नसतो, पण श्रद्धा बल इतके मोठे असते की त्या श्रद्धेपोटी, लोकांच्या आदरापोटी लोकांचा आदर करतात. त्यांना त्या आदरामध्ये सर्वात मोठे सुख प्राप्त होते. कारण धन नाही, लोभ नाही, अहंकार नाही. जे जे वाईट विचार आहेत, जे जे वाईट विकार आहेत ते विकार त्यांच्या मनामध्ये वास करत नाही. त्यांना माहिती आहे माझ्याकडे धन नाही, मी कुठली वाईट गोष्ट करू शकत नाही. अहंकार नाही, धन नाही, अहंकार नाही.
ते लोक सुखी असतात. ज्यांच्याकडे अहंकार आहे, लोभ आहे, अनेको प्रकारच्या तृष्णा आहेत, असे लोक कधीच सुखी समाधानी नसतात. सुखी समाधानी ते लोक आहेत ज्यांच्याकडे लोभ नाही, ज्यांच्याकडे अहंकार नाही, ज्यांच्याकडे तृष्णा नाही, ज्यांना कधी कुणाला फसवण्याची वृत्ती नाही. माणसाच्या स्वभावावर अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात आणि अनेक प्रकारच्या गोष्टी नष्टही होऊ शकतात. ज्या ज्या व्यक्तींना अहंकार येतो, त्यांचे धन असो, प्रतिष्ठा असो किंवा काही असो, ते कुठल्याही कामी ठरत नाही, कुचकामी ठरते. कारण अहंकार मनुष्याला सर्वतोपरी खालच्या दर्जामध्ये नेते. धन असू द्या, संपत्ती असू द्या, खूप काही गोष्टी असू द्या, फक्त अहंकार नसावा. अहंकार असला म्हणजे कुठल्याही गोष्टीची तुलना ही खालच्या दर्जाची होते. मग तो कुठल्याही प्रकारचा अहंकार असो, धनाचा असो, शारीरिक असो, ज्ञानाचा असो, कुठल्याही प्रकारचा, दानाचा का असो ना, की खूप दान केले आणि ते दान अहंकाराच्या भावनेतून केले. मी इतका मोठा आहे, मी इतक्या लोकांना दान केले, मी हे केले, मी ते केले. अहंकाराची भावना असेल तर कुठलेही पुण्यकर्म फळाला येत नाही. गरीब लोक असतात, आम्ही भिक्खू लोक, ज्या ज्या वेळी जशी जशी संधी मिळते धम्मप्रचाराची, प्रसाराची, लोकांमध्ये जात असताना अनेक प्रकारचे लोक समोर येतात. श्रीमंत लोक ही, गरीब लोक ही, श्रद्धावान, अंधश्रद्धावाले, अनेक प्रकारचे लोक येतात. आणि त्या लोकांमध्ये ज्यावेळी तथागतांची धम्मदेशना आम्ही देतो, त्यावेळी अनेक प्रकारचे उदाहरण, अनेक प्रकारचे प्रसंग देशनेतून सांगत असताना आम्ही बघतो की याची परिणाम लोकांपर्यंत काय होतात. अनेक लोकांमध्ये सुधारणा होते. तथागतांच्या काळामध्ये सुद्धा ज्ञानी लोक नव्हते, शाळा सुद्धा नव्हत्या. तथागतांनी आपल्या धम्मदेशनेतून अज्ञानी लोकांना ज्ञानी बनवले. भिक्खूंचा सुद्धा तोच उद्देश आहे. तथागतांचा जो भिक्षू संघ आहे, ह्या भिक्खू संघाने गावोगावी जाऊन चारिका करून 5 घरची चारिका संपन्न करणे आणि मिळालेल्या अन्नावर आपली उपजीविका करणे आणि लोकांना ज्ञान देणे, जागृत करणे, सद्धम्माचे ज्ञान देणे, पंचशिलाबद्दल ज्ञान देणे, लोकांच्या हातून वाईट कर्म घडणार नाही याकरता लोकांना जागृत करणे, हा उद्देश भिक्षूंचा आजही आहे. तथागतांनी त्या काळातही, आजही आणि पुढच्या काळासाठीही तथागतांनी भिक्षूंसाठी जे नियम दिलेले आहेत, ते नियम भिक्षूंच्या अनंत हिताचे आहेत. तथागतांनी जीवनभर सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. कधी कुठल्या राजाकडून धनाची अपेक्षा केली नाही, जमिनीची अपेक्षा केली नाही, कुठल्या मठाची अपेक्षा केली नाही. लोकांनी जे दान दिले त्या दानावर केवळ ते दान जेवढे आवश्यक आहे तेवढेच. असे नाही की तथागतांना, राजे लोकांनी तथागतांचा धम्म स्वीकारला, कारण तथागतांचा धम्म हा राजधम्म आहे. मोठमोठ्या राजांनी त्या धम्माला स्वीकारलेले आहे. चक्रवर्ती महान सम्राट अशोक, या चक्रवर्ती महान सम्राटाने तथागतांचा धम्म स्वीकारला आणि जगभर त्याचा उत्तम रीतीने प्रचार प्रसार केला. तथागतांचा धम्म हा गरीब नाही, गरिबांसाठी आहे, पण गरीब नाही. तळागाळातील अज्ञानी लोकांना
ज्ञानी बनवणे, दरिद्रता दूर करणे, कुठल्याही प्रकारचे हानिकारक कृत्य न करणे, सद्धम्मामध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व महान आहेत. दरिद्रीतून उत्कर्षाकडे नेणारा तथागतांचा सद्धम्म आहे. पूजापाठ, होम, हवन हा तथागतांचा धम्म नाही. अनेक लोकांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला, पण त्या सद्धम्माचे आचरण कितपत केले यावर त्या समाजातील लोकांची प्रगती लक्षात येते. अनेक लोक आजही आहेत की ते दगडाचे देव आजही पूजतात. त्यांची श्रद्धा त्या दगडाच्या देवावर आहे. तथागतांनी जेव्हा सांगितले की होम, हवन, पूजा, पाठ, यज्ञ, अनेक प्रकारचे व्रत, उपवास करून प्रकृतीचे नियम बदलत नाही, मग प्रकृतीचे नियम जर बदलू शकत नाही तर या थोतांडाला काय अर्थ आहे? अनेक लोकांना असे वाटते की रे हे अशी पूजा केल्याने बरे होईल. पाखंडी लोक भरपूर आहेत समाजामध्ये. समाजामध्ये पाखंड पसरवणारे लोक खूप आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना लुबाडणे, दुसऱ्यांना भ्रमात टाकणे, दुसऱ्यांना अंधारात लोटणे हे भ्रमिष्ट बुद्धीच्या लोकांचे काम आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचे पेहराव, गळ्यामध्ये मोठमोठ्या रुद्राक्षांच्या माळा, डोक्यावरती मोठा केसांचा भार, मोठे गंध लावलेले, दाढी मिशा ठेवलेले आणि ईश्वराच्या नावावर लोकांना लुटण्याचे काम समाजातील पाखंडी लोक करत आहेत. त्यांचे मार्ग बघा किती विचित्र आहेत. एखाद्या दगडाच्या देवाला खोटी मान्यता देऊन समाजाला त्याबद्दल आकर्षित करणे, बघा अज्ञानाचे हे एक उत्तम प्रतीक आहे. जागृत होणे गरजेचे आहे. आम्ही जेव्हा तथागतांच्या सद्धम्माला मानतो त्यावेळी आम्हाला सर्व प्रकारे जागृत होणे गरजेचे आहे. त्या दगडाच्या देवाला सामाजिक मान्यता हे पाखंडी लोक प्राप्त करून देतात. त्या दगडामध्ये प्राण प्रतिष्ठा करतात. या दगडाची प्राण प्रतिष्ठा, याच्यामध्ये प्राण निर्माण झाला. दगडात कधी प्राण निर्माण होऊ शकतो का? नाही. विचार करा, दगडात प्राण जर निर्माण झाला असता तर सृष्टीमध्ये लोकांनी दगड आणून त्यामध्ये प्राण निर्माण केले असते. दगडामध्ये कधीच प्राण उत्पन्न होऊ शकत नाही, कारण ती निर्जीव वस्तू आहे. लोकांना हे कळत नाही. त्या दगडाच्या देवाच्या नावावर नवस फेडतात, नवस कबूल करतात. अनेको निष्पाप प्राण्यांच्या हत्या होतात. निष्पाप प्राण्यांचे बली चढवल्या जातात. कोंबड असेल, बकरी असेल, बकरा असेल, अनेक प्रकारचे प्राणी जे आहेत त्या प्राण्यांचे प्राण त्या दगडासमोर घेतले जातात, हिंसा केली जाते, नवस फेडले जातात आणि ते जे रक्त आहे त्या दगडावर शिंपडतात आणि आता तुमची मनोकामना पूर्ण होईल असा खोटा प्रचार हे चांडाळ लोक करतात. लोकांच्या दुःखाचे कारण न जाणता त्या दगडाच्या देवावर विश्वास ठेवून लोकांना त्या दगडाचा विश्वास देऊन की असे केले तर असे होईल, तुमचे सर्व दुःख नष्ट होईल, तुमच्या पाठी ही पीडा आहे, ती पीडा आहे. कर्म काय आहे याचे निरीक्षण न करता अंधारामध्ये लोकांना ठेवून, आणि लोक सुद्धा आपल्या कर्मामध्ये काही आपल्याकडून चूक होत आहे या गोष्टीबद्दल जागृत न होता आम्हाला कसे वरच्यावर सर्व मिळेल आणि आमची मनोकामना कशी पूर्ण होईल या भ्रमामध्ये सर्व अकुशल कर्म करतात, पाप कर्म करतात. प्राण्यांची हत्या,
प्राण्यांची हत्या करतात. अभि दगडासमोर जर प्राण्यांची हत्या केली तर तो दगड काय देऊ शकणार याचा सुद्धा विचार करा. दगडाच्या देवाची पूजा केल्याने पुजाऱ्याचे पोट भरते, त्याचा परिवार सुखात होतो आणि लोकांना फसवल्याचे त्याला खूप मोठे समाधान लाभते. बघा, लोक मला किती मानतात, माझ्या समोर माझ्या पायावरती डोके ठेवतात, मला देवाचे प्रतीक मानतात. पाखंडी बदमाश लोकांना स्वतःचेही हित समजत नाही आणि दुसऱ्याही हिताचे काम करत नाही. सद्धम्मामध्ये तसे नाही. सद्धम्मामध्ये पूजापाठ नाही. सद्धम्मामध्ये कुठली खोटे काम किंवा खोटा प्रचार नाही. सद्धम्मामध्ये आचरण आहे. आपले आचरण जसे असेल तसे त्याचे फळ आहे. सद्धम्मामध्ये पूजापाठाची गरज नाही, कुठल्या प्राणी हत्येची गरज नाही, कुठली काहीच गरज नाही. गरज आहे ती स्वयं कर्म कसे आहे, स्वतःचे कर्तृत्व कसे आहे. कुशल आहे तर कुशल फळ, अकुशल आहे तर अकुशल फळ. तिसरा मार्ग नाही, दोनच मार्ग, कुशल अकुशल. काय हवे असेल ते आधी विचार करावे आणि त्या पद्धतीने ते प्राप्त करावे. भगवंताचा सद्धम्म मनुष्याला विज्ञानाकडे घेऊन जाणार आहे, अज्ञानाकडे नाही. विज्ञान काय आहे? विज्ञान सत्य आहे, ऊर्जा सत्य आहे. जे डोळ्याने बघतो, डोळ्यासमोर जे आहे ते सत्य आहे. सद्धम्मामध्ये अंधारातील कोणतीही गोष्ट नाही, अंधश्रद्धा नाही. भगवंताला खीर दान करा, भगवंताला हे दान करा, भगवंताला ते दान करा, मग तुमचे कल्याण होईल, असं कुठल्याही धम्मपदामध्ये नाही. भगवंतानी या सर्व गोष्टीला नाकारलेल्या आहे. भगवंतानी इथपर्यंत सुद्धा सांगितलेले आहे की कोणी तुम्हाला चढून बडून सांगतो की हे असे करा कल्याण होईल, ते तसे करा कल्याण होईल, किंवा घरातील बुजुर्ग व्यक्ती आहे, विद्वान आहे, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चला म्हणजे प्रगती होईल, उन्नती होईल. एव्हण तथागत म्हणतात, मी जे सांगतो त्यावरही विसंबून राहू नका. पिढ्यानंतर पिढी जी परंपरा आहे त्या परंपरेच्या आहारी सुद्धा जाऊ नका. सत्य आणि असत्य हे स्वतः पडताळून पहा. काय सत्य आहे, काय असत्य आहे. सत्याचा अवलंब करा आणि जे सत्य आहे त्यालाच मान्यता द्या. बघा किती शुद्ध पवित्र वाणी आहे तथागतांची. जे समोर आहे त्याला सत्य माना. भूतकाळात जाऊ नका, भविष्य काळाचाही विचार करू नका. कसे होईल, काय होईल, चांगले होईल, वाईट होईल. आता जे कार्य करत आहात या कार्यांमध्ये सत्यता किती आहे, चांगले किती आहे ते करा. जगामध्ये सद्धम्माला मान्यता याच गोष्टीमुळे आहे की भगवंतानी जे जे सांगितलेले आहे तो प्रत्येक शब्द सत्य आहे. गरिबी तथागतांना मान्य नव्हती, दरिद्रता मान्य नव्हती. मग दरिद्रता काय आहे? दरिद्रता नेहमी मनुष्याचा उत्साह नष्ट करणारी गोष्ट आहे. गरिबीमध्ये, दरिद्रतामध्ये आनंद प्राप्त होऊ शकत नाही. दरिद्रता केवळ पैशाचीच आहे असे नाही. दरिद्रता विचाराची सुद्धा असू शकते, राहणीमानाची असू शकते. दरिद्रता अज्ञान असल्यामुळे दरिद्रता उत्पन्न होते. प्रत्येक गोष्टीमध्ये सजग राहणे, आपल्या चित्ताला जागृत ठेवणे म्हणजे कुठल्याही प्रकारचे दुःख उत्पन्न होणार नाही. सुख संपन्नतेकडे जाण्यासाठी ध्यान साधना हा एक उत्तम मार्ग आहे. आम्ही दिवसभर काम करतो, परिश्रम करतो. परिश्रम एवढ्यासाठी करतो की या परिश्रमाचे फळ आम्हाला चांगले प्राप्त व्हावे. या परिश्रमामुळे आमच्या कुटुंबाचा चांगला उदरनिर्वाह होईल. भविष्यामध्ये आमच्याकडे काही बचत राहील, भविष्यही आमचे उज्ज्वल होईल. अनेक श्रद्धावान लोक आहेत ते बाकीच्या गोष्टींना जास्त महत्व देत नाही. त्यांना माहिती आहे अरे हे सर्व चुकीचे आहे. और ज्या लोकांना सद्धम्माची आवड नाही, सत्याची आवड नाही,
ते लोक मात्र गरिबीत दरिद्रीत खितपत पडलेले आहेत. ज्या लोकांना सद्धम्माची जाणीव आहे, त्यांना माहिती आहे की तथागतांनी पंचशील दिलेले आहेत, सद्धम्मामध्ये जे जे सांगितलेले आहे यांना आकलन नसते, ते लोक कधी दुखी नसतात. जगामध्ये तथागतांचा धम्म हा संपूर्ण आशिया खंडामध्ये जगामध्ये पसरलेला आहे आणि ते लोक सजग आहेत. आपले कर्म करत असताना शुद्ध चित्ताने करतात आणि जे जे लोक सद्धम्माला मानतात, तथागतांना मानतात, ते लोक प्रत्येक दिवशी आपले आखलेले जे शेड्यूल आहे, जी आखणी केलेली आहे शेड्यूलची, ज्या कार्यप्रणालीची आखणी केलेली आहे, दिनचर्येची आखणी केलेली आहे, ती नित्य नियमाने करतात. सकाळी लवकर उठणे, उठल्यानंतर ध्यान साधना करणे, ध्यान साधनेमध्ये जे जे काही वाईट गोष्टी आहेत, जे विकार आहेत, त्या गोष्टींना त्यागणे आणि आपल्या दिनचर्येला सुरुवात करत असताना पंचशिलाने करणे आणि त्या पंचशिलाचे पालन 24 तास परिपूर्णतेने स्मृती जागृत ठेवून करणे, हे त्यांचे नित्य कार्य आहे. आणि जे जे लोक तथागतांचे पंचशील संपूर्ण वेळेत, रात्र असो दिवस असो, प्रत्येक वेळी पंचशील स्मरणात ठेवून आपले कुशल कर्म करत असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचे दुःख स्पर्श करू शकत नाही. ध्यान साधना केल्याने मनुष्याच्या मनामध्ये जे वाईट विकार असतात ते सर्व नष्ट होतात. ध्यान साधनेमुळे जे जे मनामध्ये चित्तामध्ये जे वाईट विकार आहेत त्यांचा नाश होतो आणि चांगल्या गोष्टी त्या विकारांना मनामध्ये ठाव देत नाही. ध्यान साधनेमध्ये आंतरिक ऊर्जेला प्रेरित करणारी गोष्ट आहे. आंतरिक ऊर्जा जी आहे, ज्यामुळे चित्ताला प्रेरणा मिळते, त्या चित्ताला शुद्ध करण्यासाठी एकमेव साधन म्हणजे ध्यान साधना, मेडिटेशन. आणि प्रत्येक व्यक्तीने ध्यान साधना प्रत्येक दिवशी केली पाहिजे. प्रत्येक श्वास घेत असताना चित्तामध्ये भावना उत्पन्न होते. प्रत्येक श्वासामध्ये ज्यावेळी आम्ही श्वास घेतो, श्वास सोडतो, एक भावना येते आणि निघून जाते. दुसरा श्वास घेतो, अजून दुसरी भावना उत्पन्न होते आणि अनेक प्रकारच्या भावनांचा संग्रह समूह आमच्या चित्तामध्ये समाहित होतो. आणि चांगल्या भावनेचा जर चित्तामध्ये समूह निर्माण झाला तर माणसाला स्वाभाविक समाधान उत्पन्न होते. वाईट गोष्टींचा समूह, वाईट विकारांचा समूह जर चित्तामध्ये संग्रहित झाला तर मात्र माणसाचे चित्त बेचैन होते, कारण ते दूषित होते. आणि कोणतीही दूषित झालेली गोष्ट ही प्रसन्नता देऊ शकत नाही. स्वच्छ निर्मळ मनुष्याच्या चित्ताला प्रसन्नता देते. दूषित झालेली गोष्ट चित्ताला प्रसन्नता देऊ शकत नाही. म्हणून ध्यान साधना हा एकमेव मार्ग आहे. तथागतांनी आपल्या सद्धम्मामध्ये जे जे सांगितलेले आहे ते सर्व मनुष्याच्या हिताचे आहे. बाकीचे जे पाखंड आहेत त्या पाखंडाला दूर ठेवणे हिताचे आहे. देवी देवता, कोंबडं बकरं, हिंसा, अनेक प्रकारचे विकार, देवी देवतांच्या नावावर हिंसा करणे, मद्यपान करणे, अनैतिक व्यभिचार करणे, ह्या गोष्टी मनुष्याच्या हिताच्या ठरू शकत नाही. मानसिक समाधान सुद्धा नाही. दुसऱ्याचा प्राण घेतल्याने मानसिक समाधान कसे प्राप्त होऊ शकणार? स्वतः जागृत होणे गरजेचे आहे. समाजामध्ये ज्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत, त्या गोष्टी मनुष्याला दुःखाकडे नेणाऱ्या आहेत, त्या सर्व गोष्टींना आळा घालणे गरजेचे आहे. आपल्या हितनाथमध्ये अनेक लोक असतील. आम्हाला जो परमपूजनीय बोधिसत्व
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जो तथागतांचा सद्धम्म दिलेला आहे, या सद्धम्माच्या मार्गामध्ये चालत राहून सद्धम्माचे अनुसरण करून आम्हाला सर्व सुख प्राप्त करायचे आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यात राहून आमची प्रगती होणार नाही. प्रत्येक माता भगिनींना मी निवेदनपूर्वक सांगतो की आपल्या लहान मुलांना, अजान मुलांना कधीही कुठल्या दगडाच्या देवासमोर माथा टेकायला सांगू नका. कधीही त्यांना कुठल्या मंदिराकडे नेऊ नका. कुठल्या देवी देवता उत्सव यामध्ये त्यांना सहभागी होऊ देऊ नका. कारण बालपणामध्ये जी वृत्ती उत्पन्न होते ती आयुष्यभर तशीच राहते आणि ती वृत्ती दूर करणे शक्य होत नाही. तेव्हा आपल्या लहान बालकांचे संगोपन करत असताना बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारधारेवर, तथागतांच्या सद्धम्मातील तथागतांच्या सद्धम्मातील प्रेरक गोष्टींवर ध्यान देऊन, तथागतांच्या धम्मातील पंचशिलाचे पालन करून त्या लहान बालकांवर संस्कार करा. संस्कार मनुष्याला आयुष्यभर स्मरणात राहणारी गोष्ट आहे. संस्कार हा सर्वोत्तम आयुष्याचा मोठा केंद्रबिंदू आहे. जसे संस्कार असतील तसेच त्याचे जीवन घडते. जसे संस्कार तसा जीवनाचा आकार विकार. लहान बालकांना सद्धम्माच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करा. बाबासाहेबांनी जे जे सांगितलेले आहे ते लहान मुलांच्या मेंदूवर प्रतिबिंबित करा. दुसरे प्रतिबिंबित करून लाभ होणार नाही. बाबासाहेबांनी जे सांगितलेले आहे, ज्या ज्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितलेल्या आहेत त्या सर्व आमच्या हिताच्या आहेत, आमच्या उत्कर्षाच्या आहेत, आमचे वैभवशाली जीवन तयार होण्याचे आहेत. तेव्हा आजच्या या धम्मदेशनेमध्ये जे जे आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिका धम्म बालक बालिका श्रवण करत आहेत, यांनी आपल्या सजग चित्ताने जागृत होऊन सद्धम्माचे पालन करावे. परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जे सांगितलेले आहेत त्या सर्व गोष्टींचे अनुसरण करणे गरजेचे आहे. तथागतांचा सद्धम्म हा सत्यावर आधारित आहे, सुखकारक आहे. त्या सुखाचे वाटेकरी होणे गरजेचे आहे. तेव्हा मी सर्वांना निवेदन करतो की आपण आपल्या चित्ताला जागृत ठेवून पंचशिलाचे पालन करून तथागतांचा धम्म अंगीकारावा आणि खूप मोठ्या सुखाचे धनी व्हावे. भवतु सब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. ये बुद्ध शासन है अनमोल, है अनमोल. बुद्धं शरणं गच्छामि.